भरलेल्या मिरच्या बनवतोय. खोबरं कापून घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची आणि त्या मिरच्यांमधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या, काढून टाकायच्या आणि त्याच्यामध्ये खोबरं मध्ये हळद मीठ भरलेलं असतं ना, टाकलेलं ते सगळं मिक्स करून त्या मिरच्यांमध्ये भरायचं आणि मग पातळ बेसन करायचं. त्याच्यामध्ये पण थोडं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि त्याच्यामध्ये डुबवून त्याच्यामध्ये तळायचे तेलामध्ये. मग कुरकुरीत होतात आणि स्वादाला पण छान लागतं. मिरच्या चिरून घेतल्या आहे. आता खोबरं टाकते आणि आता मिरच्यांच्या बिया पण काढून टाकते आणि याच्यामध्ये या ओल्या खोबऱ्यामध्ये हळद टाकायची स्वादानुसार, मीठ टाकायचं स्वादानुसार आणि बेसनामध्ये पण बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये पण हळद टाकायची आणि स्वादानुसार मीठ टाकायचं. त्या बिया अशा काढून घ्यायचे. सर्व मिरच्यांच्या अशा बिया काढून घ्यायच्या सगळ्या मिरच्या बिया काढून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये खोबरं भरायचं. त्याच्यामध्ये खोबरं भरून आपण चण्याचं पीठ मिक्स केलेलं आहे. तेल घेतलं, मिरची टाकलेली आहे. टाका म्हणजे डायरेक्ट शिजल्यावर मिरच्या झाल्या आहेत रेडी खाण्यासाठी.